बोगस धनादेश प्रकरणी नांद्रेच्या युवकास 6 महिन्यांची शिक्षा. बोगस धनादेश देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी नांद्रे तालुका मिरज येथील अमोल रावसाहेब सकळे यांना सांगली न्यायालयाने 6 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादी संस्थेस नुकसान भरपाई म्हणून 2,50,000 रुपये देण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही खुलपे यांनी दिला. आरोपी विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 458(2) अन्वये जेल वॉरंट काढण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या नांद्रे शाखेतून अमोल सकळे यांनी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने संस्थेकडून वारंवार तगादा लावण्यात आला होता. त्यानंतर कर्ज रकमेपोटी त्यांनी 1,81,099 रुपयांचा धनादेश संस्थेस दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो न वटता परत आला. यानंतर पतसंस्थेच्या वतीने सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीस 6 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा 2,57,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही नुकसान भरपाई न भरल्यास अतिरिक्त 1 महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात पतसंस्थेच्या वतीने ॲडव्होकेट JN चौगले यांनी काम पाहिले. SK न्यूज जयसिंगपूर.